हॅलो हॅलो. हॅलो. रेडी. तुमची वेळ सुरू होती आता. नमस्कार. आता सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही बघताय महाराष्ट्राची जी राजकारण चाललं आहे त्यामध्ये अनेक म्हणजे आपण काय म्हणतो एक प्रकारे सामाजिक कार्यकर्ते म्हणू नका किंवा ॲक्टर लोक म्हणा ना की प्रत्येकाला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. तर हे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न प्रत्येकालाच असतं. तशा प्रकारे त्यांची मीटिंग चालली तर ते मी नकलांच्या स्वरूपात तुम्हाला सादर करतो. प्रथमतः महाराष्ट्राचे ग्रेट कलाकार दादा कोंडके येतात आणि दादा कोंडके बोलतात, महिला राम राम मंडळी राम राम. महिला टाळ्या वाजवा टाळ्या. महिला तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये जर कलेच्यामध्ये यक्का आहे तर राजकारणामध्ये पण यक्का होऊ शकतो. फक्त तुमचा सपोर्ट असला ना नक्की होणार. जेव्हा महिला हे करत असताना तिथे आपले द ग्रेट मराठीतले ॲक्टर अशोक मामा येतात. अशोक मामा बोलतात, वाटलं तिच्या आईला वाटलंच. हे बघा जशा प्रकारे मी राजकारणात आलो तशा प्रकारे मी कलेच्या क्षेत्रात जे काम केलं तुम्हाला आवडलं तर नक्कीच राजकारणात पण माझं काम तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मी ग्वाही देतो की भ्रष्टाचार मुक्त आपला महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. वाटलंच. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे जे हिंदीतले कलाकार आहेत ते येतात. हिंदीतले कलाकार म्हणजे आपले महत्त्वाचे म्हणजे तुम्हीच ओळख आता कोण असतील ते. क्या भैया, अरे क्या भैया क्या चल रहा है, सब बढ़िया ना. अरे क्या यार दिल्ली के लौंडे बहुत तेज हो रहे हैं, अब महाराष्ट्र के लौंडे भी तेज हो जाएंगे. अरे भैया अगर मुझे वोट करोगे ना तो मैं महाराष्ट्र का नहीं देश का भी विकास करूँगा. खाली मुझे वोट करो. क्या भैया समझ रहे हो ना. हां चलो चलता है मैं. त्यानंतर आता तुम्ही जसे म्हणाल की कुठेही गेला राजकारणामध्ये तर त्यांची सीट ही नक्की असते. अशा आपल्या साहेब ओळखा तुम्हीच कोण असतील. बरोबर आहे तुम्ही बरोबर बोलता. बरोबर आहे बरोबर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते ऐका का जर 2 मिनटं मला एक सुचले बरं का. मी 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 होणार आहे मुख्यमंत्री. मी होणार आहे मुख्यमंत्री कारण मी खाली आहे नागपूरची संत्री बरं का. हो बरोबर. कारण कसं आहे कोणत्याही पक्षाचं येऊ द्या सरकार माझी सीट पक्की आहे बरं का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालू द्या तुमचं आता चालू द्या. बोला बोला दादा तुम्ही बोला आता. आता तुम्ही म्हणाल की ज्यांचं पान हलत नाही ज्यांच्या शब्दाने पान हलत नाही महाराष्ट्राचं तसे आपले आदरणीय काका येतात. बोलतात, आज शेतकरी वगैरे एवढेच वर्ष जर महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही माझ्या पक्षाला नक्की सपोर्ट करा. नक्की तुमचा विकास झाल्याशिवाय झाला नाही. कारण तुम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं की ज्यावेळेस मी कृषी मंत्री असताना जे महाराष्ट्राचा विकास केला आहे तशाच प्रकारचा विकास झाल्याशिवाय झाला नाही एवढे ग्वाही देतो. आणि तुम्हाला व्हायचे माझं वय जरी मोठं असलं तरी मी 18 वर्षाचाच आहे. त्यामुळे मला व्हायचे महाराष्ट्राची जनता मला निवडून दिल्याशिवाय जागा नाही एवढं बोलतो आणि मी इथे सांगतो. अशाच प्रकारे आता आपल्या महाराष्ट्रात एवढे सगळे राजकारणी फिरतात आणि ह्याच्यामध्ये प्रवीण तरडे सर येतात. आणि प्रवीण तरडे सर म्हणतात की खतरनाक गा 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 गा. अरे तुम्हाला सांगतो अरे तुम्ही जरा बसून घ्या. अरे तुम्हाला सांगतो जशा प्रकारे माझा मुळशी पॅटर्न एवढा गाजला तशाच प्रकारे महाराष्ट्राचं पण नाव मी गाजवणार अख्ख्या जगामध्ये. मला सपोर्ट करा. नक्कीच महाराष्ट्राचा इतिहास बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि मी ते थांबतो. धन्यवाद. त्यानंतर तिथे एवढं सगळ्या चर्चा चालू आहेत आणि चर्चेमध्ये एकच आवाज घुमतो म्हणजे आपले बारामतीचे काका दादा येतात. दादा म्हणतात, सामाजिक जीवनात काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं. हे बघा
सामाजिक जीवनात काम करत असताना जशा प्रकारे बारामतीचा मी विकास केला तशाच प्रकारे महाराष्ट्राचा देखील विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी ग्वाही देतो आणि थांबतो. यानंतर आदरणीय मोदी साहेब येतात आणि मोदी साहेब बोलतात, मित्रों, सबको मेरा प्रणाम. जिस प्रकार आपने 10 साल मुझे जिताया, इसी प्रकार मुझे इस साल भी जिता दो तो मैं अपनी भारत की शान बान शान सब जगह फैला दूंगा. और मैं इतनी ग्वाही देकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ और रुक जाता हूँ. धन्यवाद. धन्यवाद.